राजकीय घडामोडींकडे वळूया। खासदार श्रीकांत शिंदेंनी राज ठाकरेंची भेट घेतली। शिवतीर्थ निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झाली। श्रीकांत शिंदे सपत्नीक राज ठाकरेंच्या भेटीला आले होते। दिवाळी शुभेच्छा देण्याकरता ही भेट असल्याचं बोललं जात आहे। मात्र सकाळीच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी महायुतीचे संकेत दिल्यानं या भेटीकडे राजकीय दृष्टीने बघितलं जात आहे। पुढच्या बातमीकडे वळूया। गडचिरोली इथल्या जवानांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळी साजरी केली, ते करणार आहेत। यावेळी नागपुरात मुख्यमंत्री शिंदे दाखल झाले होते। नक्षलवादी चळवळ मोडून काढायची असून मनोबल वाढवण्यासाठीच आपण जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहोत असं ते म्हणाले। तर समृद्धी मार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा नोव्हेंबरमध्येच सुरू करणार असं त्यांनी स्पष्ट केले। दिवाळीनंतर राज्यपालांची भेट घेऊन सरकार बरखास्त करण्याची नाना पटोलेंची मागणी हास्यास्पद आहे असं ते म्हणाले। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। शहरी नक्षलवादावर देखील सरकारचं लक्ष आहे आणि नक्कीच जसं हा नक्षलवाद याचा बिमोड करायचा आहे तसंच शहरी नक्षलवादावर देखील विभागाचं लक्ष आहे। दिवाळीमध्ये आम्ही गेलो होतो। राजसाहेबांनी मला आणि उपमुख्यमंत्री महोदयांना बोलवलं होतं। दिवाळीचा सण एक आनंदामध्ये यावर्षी राज्यामध्ये साजरा होताना आपण पाहिलेला आहे। ते एक कुठलीही राजकीय त्यामध्ये चर्चा नव्हती। एक आपले सण उत्सव एवढी चर्चा होती। नाना पटोले म्हणले की सरकार बरखास्तची मागणी करू आम्ही आता या आता हे भाष्य हास्यास्पद आहे, कारण आज राज्यामध्ये एक थम्पिंग मेजॉरिटी असलेलं एक स्पष्ट आणि भक्कम पाठिंबा असलेले सरकार स्थापन झालेलं आहे आणि 3 महिन्यामध्ये आम्ही जवळपास 72 मोठे निर्णय घेतलेले आहेत। राज्याच्या हिताचे निर्णय घेतले आहेत। विरोधी पक्ष टीका करतायत, आम्ही टीकेला कामाने उत्तर देऊ। समृद्धी लवकरच आपण शिर्डीपर्यंत ओपन करतोय लोकांसाठी आणि त्यानंतर शिर्डी ते नागपूर हा प्रवास देखील लोकांसाठी। परतीच्या पावसामुळे झालेलं नुकसान जे आहे त्याचे देखील पंचनामे युद्ध पातळीवर करायला सांगितलेले आहेत। ते निकषात बसू अथवा न बसू शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही। हे शेतकऱ्यांचं बळीराजाचं सरकार आहे, त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी